मंजिरी बहाडकर. नवचैतन्य कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत आहे. ना औषध, ना गोळी, ना इंजेक्शन, बरं होणे यासाठी आपण हे उपक्रम करत आहोत. आज आपल्या मिरॅकल टॅपिंगचा सेकंड डे आहे. लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी आपण कालपर्यंत बघितलं की टॅपिंग कसं करायचं आणि ओपोनोपोनो प्रेयर त्यासाठी कशी वापरायची. हे तुम्ही दिवसातून 3दा करू शकता, 4 वेळा करू शकता. ते 3 राऊंड करायचे आहेत, कमीत कमी जास्तीत जास्त 5 राऊंड करायचे आहेत. आता आज आपल्याला स्वतःला हील करायचं आहे. तर स्वतःला हील करण्यासाठी प्रथम आपण हृदयावर आपले हात ठेवणार आहोत. एक दीर्घ श्वास घेणार आहोत, हळूवार सोडणार आहोत. 1 2 3 रोखून धरला. 1 2 3 सोडला. 3 2 1 परत नॉर्मल ब्रीदिंग केलं. परत एक दीर्घ श्वास घेतला. 1 2 3 रोखून धरला. 1 2 3 सोडला. हळूवार. 3 2 1 परत नॉर्मल श्वास घेतला, नॉर्मल ब्रीदिंग केलं. परत एक दीर्घ श्वास घेतला. 1 2 3 रोखून धरला. 1 2 3 हळूवार सोडला. 3 2 1 आता तुम्ही पूर्णपणे तुमच्या शरीराकडे लक्ष देत आहात आणि म्हणायचं आहे, मी जशी आहे तसा मी माझा स्वीकार करते. माझ्या सर्व गुणदोषासहित मी स्वतःला स्वीकार करते. आणि आत्ता तुम्हाला कशासाठी हील करायचं हे इंटेन्शन तुम्ही सेट करा. ते इंटेन्शन सेट केल्यानंतर सतत 7 दिवस तेच इंटेन्शन ठेवायचं आहे, बदलायचं नाही. 7 दिवस हीच प्रॅक्टिस, हेच इंटेन्शन. तर समजा मी असं इंटेन्शन सेट केलं की मला माझा स्वतःचा राग येतो. आता राग काय येतो, कोणाकोणामुळे येतो, त्या सगळ्या व्यक्तींची एवढी यादी घ्यायची नाही आहे. फक्त मला राग येतो कारण भावना मी तयार केली, त्याला जबाबदार मी आहे. या भावनेला मी दुसऱ्या कोणालाही जबाबदार धरत नाही आहे. हे पहिलं मनाशी ठरवा. ही भावना तुमची आहे. या भावनेमुळे तयार होणारे जे काही आजार आहेत किंवा जे तुमच्या बॉडीवर होणारे इफेक्ट आहेत हे तुमच्या बॉडीवर होणार आहेत. त्यामुळे त्याची जबाबदारी तुम्हीच घ्या. आता आपण त्याच्यासाठी माझा राग कमी होण्यासाठी तर टॅपिंग करायचं आहे. मी एकदा करून दाखवणार आहे, तुम्ही प्रॅक्टिससाठी 3दा करायचं आहे. बघा, आपण डीप ब्रीदिंग केलेलं आहे आणि आता कराटे चॉक पॉईंटवर आपण टॅप करणार आहोत. कराटे चॉक पॉईंटवर टॅप करताना म्हणायचं आहे की जो काही मला राग येत आहे किंवा जो मला ट्रिगर येत आहे ही भावना माझीच आहे आणि या भावनेची 100% जबाबदारी मी घेते आणि मी जसं आहे तसं मला स्वीकारते. परत म्हणायचं, ही भावना माझीच आहे त्यामुळे त्याची 100% जबाबदारी मी घेते. ह्या भावनेतून मुक्त होण्यासाठीही मी जबाबदार आहे, त्याचीही मी 100% जबाबदारी घेते. आणि आता मी माझा असलेला राग रिलीज करत आहे. तर तो किती, 1 ते 10 आता मला किती राग आहे हे बघायचं आहे आणि मग टॅपिंग करायचं आहे. रिलीज 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 असे 3 राऊंड तुम्ही करायचे आहेत. आणि मग परत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. परत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे आणि म्हणायचं आहे,
धन्यवाद EFTला, धन्यवाद मला आणि धन्यवाद ब्रह्मांडाला. थँक्यू.